सभागृह चालू झालं 11:15 वाजता, काहीतरी सभागृह 12 वाजता चालू झाला असेल. आता वाजायला आलेत 1:45, म्हणजे 2 तास. फार आनंद वाटला. आमच्या झोपडपट्टीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी 2 तासांनी सर्व सभागृह एवढ्या आनंदाने बोलला, त्याचा फार आनंद वाटला. मला वाटते हे 2 तास या महापालिकेच्या 30 वर्षाची बराबरी करू शकत नाही. झोपडपट्टी आज नाही, झोपडपट्टी आज नाही, झोपडपट्टी ही 30 वर्षापूर्वीची आहे. 30 वर्षापूर्वीची झोपडपट्टी आहे. पहिला निवडणूक झाली, पहिली 95ला आपली इथं बॉडी आली, त्याच्यामध्ये पण झोपडपट्टीचे नगरसेवक होते. हा 30 वर्षाचा कालखंड आहे. 30 वर्षाचा कालखंड आहे. 14 वर्ष तर रामाला पण वनवासात जायला लागलं होतं. इथं झोपडपट्टीचे 2 टर्म वनवास जाऊन आता 3रा टर्म चालू झालाय. म्हणजे भावनाचा काय विचार करता तुम्ही झोपडपट्टीच्या भावनेचा? किती खेळ खेळाले झोपडपट्टीच्या लोकांशी. आमच्या झोपडपट्टीने काल कॉलनीत आला, एक गरजेपोटीचं नाही बोलत मी, कॉलनीमध्ये झालं एक LIGचं घर उभं राहिलं. आमच्या नंतर येऊन झोपडपट्टीत LIG पण माझीच आहे, त्या LIG वरती 4-5 झाले, पण या झोपडपट्टीमध्ये एकाचा एकच झाला. झोपडपट्टीमध्ये 5 नाही गेले, काही ठिकाणी गेले 5. त्याचा सुधाकर सोनवणेने बोललो ना, जे लोकप्रतिनिधी काय बोलले, कुठला शब्द वापरला सुधाकर सोनवणेंनी? दलाल. झाले 5, गेले कोर्टात. तुटता त्यावेळेस पण एकनाथ शिंदे साहेब धावून आला. अरे बघतोय काय चाललंय काय, सर्वजण अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बोलताना कोणीतरी बोलायला पाहिजे होतं, बाबा आम्हाला याच्यातून मुक्तमुक्ती करा आता, आणि आम्हाला झोपड्या सर्व सभागृहांनी एकमुखी ठराव करा. येणाऱ्या 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं उपमुख्यमंत्र्यांकडनं झोपडपट्टी डेव्हलपमेंटचं काहीतरी आणा, कुठली गोष्ट तरी समोर आणा. जो तो आपला क्रेडिट घेत बसलाय, मुख्यमंत्र्यांनी केलं, उपमुख्यमंत्र्यांनी केलं, पालकमंत्र्यांनी केलं. पहिल्याच दिवशी माझं आणि सुधाकर सोनवणेचं बोलणं झालं. बोलावं ना त्यांनी, सुधाकर सोनवणेंनी आल्या मला बोलला, बिजराव असा आलाय, नेते असा हे आलाय. मी त्यांना 1 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बोललो, शिंदे साहेबांची माझं बोलणं झालं आणि प्रक्रिया रद्द करायला सांगितली. बोललो ना, झालं ना तुमचं माझं बोलणं झालं. काय झालं बोलणं? बोला ना, हे पण बोलायला पाहिजे होते तुम्ही, बोलायला पाहिजे होतं तुम्ही. हे पण गोष्ट तुम्ही आणि माझं हे पण बोललं ठरलं. काय चांगल्या झोपडपट्टीच्या याच्यावरती आपण दोघं एकत्र, आपण सर्व झोपडपट्टीवाले जाऊया आणि शिंदे साहेबांना भेटूया, हे पण बोलणं झालं. तुम्ही म्हणून बोलला तुम्हाला. पॉइंट ऑफ ऑर्डर मॅडम. खरं तर सन्माननीय महापौर महोदय, हा अभिनंदनाचा ठराव आहे आणि हा इकडे तिकडे जाऊ नये, अभ्यासाकडे गेला तर याच्यावर PhD होईल, एवढा मोठा अभ्यास आहे. झोपडपट्टी हा विषय ह्या देशातला सगळ्यात जटिल प्रश्न आहे. 100 IAS एकत्र बसले तरी तो सोडवू शकत नाही. याचं कारण आहे, मी शब्द खूप जपून वापरतो, जबाबदार लोकांना जबाबदारीने फोन करतो. मी आपल्याला फोन केला आणि आपल्याला फोन करून मी ह्या 2 गोष्टीची मधली तफावत काय आहे ती सांगितली. 2 गोष्टीची तफावत. पहिल्या 25 तारखेला आलेला GR, जो GR हे सांगतोय की झोपडी धारकाच्या खालची 500 फुटाची जमीन ही विनामूल्य तुम्हाला देणार, आणि 1500 फुटापर्यंत असेल तर पुढील 1000 फुटाचे बाजार मूल्याप्रमाणे 10% घेऊन ती कायम केली जाणार. आम्हाला किती आनंद झाला.
आनंद झाला, ते परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेस हे टेंडर फ्लोट झालं त्यावेळेस आमचं म्हणणं काय होतं की याच्यामध्ये किंतु परंतु राहता कामा नये. मग एवढं चांगलं आलंय ना, आम्हाला जर इकडे मालक करणारे माननीय मुख्यमंत्री महोदय झोपडीधारकांना मालक करणारे, तर आम्हाला ती एसआरए कशाला पाहिजे? आणि एसआरए लागतच नाही ना, तो जीआर आल्यानंतर एसआरए बसतच नाही त्याच्यामध्ये. एसआरए बसवायचा नाहीये. आणि अहो पॉइंट ऑफ ऑर्डर देसाई साहेब, आता पण ही गोष्ट पाळायला पाहिजे ना. पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर बोला. आता झालं बरं, ठीक आहे. तर मी जसा चौगुले साहेबांना फोन केला तसा कुलकर्णी साहेबांनाही फोन केला की नाही? तुम्हाला सांगितलं मोठ्या भागामध्ये लीड करतायत तुम्ही. त्याच्यानंतर आमचे अमित मेडकर आहे, त्यांना सगळे जीआर वगैरे जे आहे हे का सांगतोय? कारण झोपडपट्टीमध्ये 30% जी लोक नंतर आलेली कमर्शियल आहेत, तर ते कुणाला मॅनेज करतायत? झोपडीधारकांची परिस्थिती काय आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, पीईपीची परिस्थिती काय आहे. पीईपी आहे, शासन जीआर काढतंय, शासन निर्णय घेतंय आणि त्यांना भूखंड देण्याचं म्हणतंय आणि ते भूखंड कागदावर विकले जात आहेत. येणारा तिसराच येतोय. आणि त्यामुळे एसआरए मध्ये असो किंवा क्लस्टर मध्ये असो, क्लस्टर आणि एसआरए हे दोन्ही बसत नाही याच्यामध्ये. मी छाती ठोकून सांगतोय, एसआरए ला तुम्हाला स्लम डिक्लेअरच करावी लागते. आणि हे छाती ठोकून सांगतोय, सुधाकर सोनवणे या सभागृहात आला नसता तर ह्या शहराला झोपडपट्टी संरक्षण कायदा लागलाच नसता. हे मी सांगतोय. 2001 साली स्लम डिक्लेअर करून घेतलं, त्यामुळे या 41,801 झोपड्यांना पुनर्वसनाशिवाय हात लावू शकत नाही कोणीच. हे मी या ठिकाणी सांगतोय. आणि हेच मी तुम्हाला चौगुले साहेब सांगितलं की हे तुम्हाला याच्यातलं कळलं का नक्की? ते बोलले सुधाकर हे जर असं असेल, पक्षविक्ष गेला तिकडे, आपण जाऊया ना. झोपडीधारकांसाठी तेच आहे ना. आणि त्याच्यानंतर मी तर स्क्रीनवर दाखवलं की आदरणीय नाईक साहेबांना भेटून तुम्हाला तुमचं दाखवलं मी स्क्रीनवर की तुम्हाला हे केलं. मी कुठली गोष्ट लपवायचा प्रश्नच येत नाहीये. सुधाकर सोन कशाला लपवेल? आणि त्यामुळे अजूनही तुमची तयारी असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे मला ह्या तिन्ही जीआर वर बोलायला घेऊन जा. तिन्ही जीआर. एक जीआर आलेला आहे, तो म्हणतोय की तुमचं कन्सर्न घ्यायची गरज नाहीये. वेडे आहेत आम्ही? तलवारीच्या पुढे उभं राहायचं आणि बोलायचं कापून टाक. वाचा ना तो 13 नोव्हेंबर 25 जीआर वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं त्यांनी की कन्सर्न लागणार नाही. आणि त्याच्या खालीच हा टेंडर काढला होता. आणि हा टेंडर काय म्हणजे हा अतिरेकी टेंडर होता, म्हणून त्याच्या विरोधामध्ये मला रान उठवावं लागलं. आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला म्हणून या ठिकाणी अभिनंदनाचा सराव आणला मी या ठिकाणी नाईक साहेबांचा. सन्माननीय सुधाकर सोनाने बोलले, बरोबर बोलले. मला वाटतं सुधाकर सोनाने 2.5 वर्ष महापौर पण होते. ठीक आहे, तो जाऊन द्या महापौर. आता तुम्ही महापौर आहात. सुधाकर सोनाने आता विषय काढला 500 आणि 1,500. महापौर मॅडम, माझी तुम्हाला विनंती राहील, तो कायदा आमच्या झोपडपट्टीला लागू होतो का याच्याबाबत तुम्ही माहिती मागवली तर बरं होईल. अरे, आणि याबाबतचा खुलासा पण नंतर करा. शेवटी मला काय माहित नाही, मला की माझं थोडं अज्ञान असेल. कारण हा 500 आणि 1000चा जो आहे तो आपल्या झोपडपट्टीसाठी लागू होतं का, तर जीआर मध्ये पाहावा, महसूल याच्यामध्ये पाहावा आणि तो तुम्ही मागून घ्यावा. खरं पाहिलं तर आता जे काही झोपडपट्टीचा विषय चाललेला होता, मला माहिती आहे की झोपडपट्टीच्या विषयावरती बोलत असताना स्लम जीआर माझ्या इकडे मी लावून घेतला होता. माझ्याकडे सर्वे सुद्धा झाला होता झोपडपट्टी सर्वेचा. एसआरएचा माझ्याकडे सर्वे सुद्धा झाला होता. 600-700 घरं आम्ही सर्वे सुद्धा केली होती. नंतर ठाण्यामध्ये क्लस्टर चालू झाल्यानंतर त्याच्यावरती आम्ही स्टॉप केला. आम्हाला कुठेतरी लिगली पाहिजे. आम्हाला लिगली पाहिजे. 2012ला अख्ख्या एमआयडीसीने पुन्हा झोपडपट्टीला नोटिसी काढल्या होत्या. त्यावेळेस मोर्चा काढणारा विजय चौगुले होता. अख्ख्या झोपडपट्टी आम्ही एमआयडीसी वरती घेऊन गेलो होतो. गुन्ह्या भरून आम्ही फॉर्म दिले होते. पण याचा अर्थ असं नाही होत झोपडपट्टी चालू आहे का? झोपडपट्टी कॉलनी भागामध्ये नाही आहे. आज आमच्या
ऐरोली नाक्यावरती झोपडपट्टी आहे, सायनाथवाडीमध्ये झोपडपट्टी वसलेली आहे, घरं वसलेली आहेत, त्याच्या बाजूलाच कॉलनी भाग वसलाय, नौसिल नाका आहे, घनसोलीत काय भाग आहे भोईर साहेबांच्या त्या भागामध्ये. विचार इकडचा करताना तिकडचा पण विचार करायला पाहिजे. क्लस्टर लागेल, काय लागेल, काही लागू द्या, पण आम्हाला झोपडपट्टीला रेग्युलाइज होऊ द्या. 3 वर्ष लावलेत, 30 वर्ष या महापालिकेने. दोष कोणाचा आहे? उपयोग करून घेतला ना मेजॉरिटीसाठी वगैरे, नगरसेवकांचा उपयोग करून घेतला. मग नगरसेवकांच्या माध्यमातून झोपडपट्टीतल्या नगरसेवकांचा प्रश्न का नाही आला या महापालिकेमध्ये? का नाही? आपणच मंत्री होतो, आपणच आमदार होतो, आपणच खासदार होतो, आपणच महापौर होतो. म्हणजे रडगाणं आपल्यावरतीच काय हवं? ज्या घरात पिकते तिथं खपत नाही अशातली परिस्थिती झाली. आम्ही झोपडपट्टीवाला पिकतो पण आम्ही खपत नाही. मतदानासाठी सर्व गोष्टीसाठी आमचा उपयोग एवढ्या काळामध्ये होतो. आमदार केला होतो, खासदार केला होतो, सर्व गोष्टीला होतो. आज ही ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय, मी बोलत असताना मी बोललो की झोपडपट्टीमध्ये अजूनपर्यंत असं नका, अजून पुढे जाऊ नका की आम्हाला पण झोपडपट्टीला 5-5 मजले उभा करायला लागतील. कारण आपण LIG मध्ये वगैरे विषय घेतला की कुटुंब वाढलं, कुटुंब वाढलं, कुटुंब वाढलं म्हणून आम्ही एकाचे 2 झालो, 2चे 3 झालो. मग इथं आम्ही झोपडपट्टीमध्ये कुटुंब नाहीये का? झोपडपट्टीमध्ये कुटुंब नाहीये? आहे ना कुटुंब. कुठंतरी शासनाच्या माध्यमातून जायला पाहिजे, शासनाच्या माध्यमातून सर्व गोष्टी. म्हणून मी सांगितलं की ते चुकीचं नाही बोललं. मी साहेबांशी मी बोललो, शिंदे साहेबांशी. वेला रसूलला साहेबांनी स्वतः फोन लावला, वेला रसूलला बोलला हा टेंडर आजच्या आता कॅन्सल करा. ज्या दिवशी बोलणं झालं त्या दिवशी पण मी सांगितलं की साहेबांनी सांगितलं ते कॅन्सल करायला. सुधाकर सोनवणेला मी सांगितलं. हा बोल मनोज बोला माझ्यासमोर साहेब बोलले तर चांगली गोष्ट. साहेबांना मला परत फोन आला, विजय मी वेला रसूलला बोललो टेंडर कॅन्सल करायला. काहीतरी आज गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, MIDCचे उदय सामंत साहेब आहेत. झाले ना एक आपल्याकडे शमिक नगर भोईर साहेबांच्या इथं बसले ना. काय परिस्थिती आहे त्या झोपडपट्टीची? डेव्हलप केले ना तिथं शमिक नगर मध्ये, जाऊन पहा त्याची परिस्थिती काय आहे. आज 14 गावाचं बोलले. 14 गावामध्ये तर सर्वात मोठी झोपडपट्टी 14 गावात झाले. गोडाऊन बिडाऊन हे पण आमच्या याच्यावरच आलंय. तिथं झोपडपट्टी भाग वाढलाय, वाढणारच आहे तो. नाही गोडाऊन हे पण अनधिकृत झालेत ना. अनधिकृत झाले. अनधिकृत म्हणजे झोपडपट्टी. आमचे पण गोडाऊन आहेत. अतिक्रमण आमच्याकडे पण अतिक्रमणच आहे ना. आता आमच्याकडे का अतिक्रमण का कमी नाही आहे? ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, आम्हाला एवढं वाटतं की बस आम्हाला कधी घर भेटेल. घर मी मध्ये ते बोला ना नट सम्राटामधल्या सारखा घर देता का घर, अशी परिस्थिती आमची या झोपडपट्टीवाल्यावर येऊन ठेपले. कधी येईल स्लम ऍक्ट लागू झालाय सर्व आहे, पण कधी नोटीस येतील, कधी काय होईल सांगता येत नाही. कधी 95चं धोरण आलं, 2002चं धोरण आलं, 2011चं धोरण आलं, आता क्लस्टरच्या मागे 2020चं धोरण येते. कुठेतरी आम्हाला थांबवायला पाहिजे. हा टेंडर निघाला आणि टेंडर रद्द झाला म्हणजे झोपडपट्टीवरचं संकट कमी झालं अशातला प्रकार नाहीये. कुठं ना कुठं शासनाच्या माध्यमातून चांगलं धोरण इकडे यायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण गृहनिर्माण मंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी प्रयत्न करणार आहोत. काहीतरी धोरण या ठिकाणी आणायलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना पण आम्ही भेटणार आहोत, कारण या नोव्हेंबरसाठी काहीतरी धोरण इथं आणलंच पाहिजे. आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मधून कुठलं तरी धोरण येईल असं मला वाटत नाहीये. म्हणून आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाला सांगायला लागेल काहीतरी धोरण इथं आणा की जेणेकरून हा झोपडपट्टीचा विषय संपून जाईल. सुधाकर सोनवणेंनी सांगितलं घ्या ना एखादा स्कीम आणा, काहीतरी चांगलं. जसं तुमचं रिडेव्हलपमेंटला तुम्ही घेताय तशी मेजॉरिटी घेताय, तशी झोपडपट्टीची पण मेजॉरिटी मुवमेंट घ्यायला पाहिजे. का नाही घ्यायला पाहिजे? जर काही चांगलं भेटत असेल तर लोक नाही बोलणार. लोक कंटाळलेले आहेत. 1 पिढी 2 पिढी 3 पिढी ही गेलेली आहे.
म्हणून माझं म्हणणं आहे की आज त्यांनी जो अभिनंदनाचा ठराव आणला, मी पण त्याला अभिनंदन करतो. मी काय नाही बोलत नाही की आम्हाला SRA नकोच आहे. SRA मध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या 2002 ते 2011-13 पर्यंत जो तफावत, त्याच्यामध्ये येणारे पैसे 2.5 लाख रुपये भरायला येणार, ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आम्हाला सुटसुटीतपणा पाहिजे. मग क्लस्टर असो नाही तर दुसरं कुठलंही धोरण असो. मग सुधाकर सोनवणे बोला, मेडकर बोला तर 500, 1,500 उलट आम्हाला चांगले करून घ्यावं ना, करून घ्यायला पाहिजे. पण याच्यासाठी काय, आज मी या ठिकाणी एवढंच सांगतो की बघा, झोपडपट्टी जागेच्या जागेवर राहिलेत. आज बिल्डिंग तुटून क्लस्टर चालू झालेत, रिडेव्हलपमेंट चालू आहे. रिडेव्हलपमेंटचा क्लस्टर व्हायला लागलाय, पण आमचं नाही होत अजून. 5-8 तिथे FSI भेटायला लागलाय. आमची जागा ही हक्काची जागा नाही, ही आमची जागा आहे, MIDCची जागा आहे, म्हणून सरकारी जागा आहे, म्हणून त्या MIDCच्या हद्दीमध्ये. आणि काही गोष्टी आहेत, MIDC मधल्या जागेला काय अधिकार आहेत, काही अधिकार सिडको मधल्या जागेला आहेत. याचा पण आपण सखोल अभ्यास करायला पाहिजे. आणि कलेक्टर लँड सुद्धा आहे. कलेक्टर लँड माझ्या माहितीप्रमाणे थोडीफार कलेक्टर लँड तुर्बेला आहे, नाही तर नव्या मुंबईमध्ये एक साईड सरसकट संपूर्ण MIDC लँड आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेता पुढच्या भवितव्याच्या विचारासाठी महापौर मॅडम, या ठिकाणी ठराव व्हायलाच पाहिजे. या विषयावर एखाद्या दिवशी चर्चा व्हायला पाहिजे. आम्ही तर आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय. पण हा विषय जो रद्द करण्यात आला, मी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, माननीय उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, आमचे उदय सामंत साहेब त्यांचे सुद्धा आभार मानतो, नाईक साहेबांचे सुद्धा आभार मानतो. पण या झोपडपट्टीला तर 30-35 वर्षाचा कालखंड आला, या भविष्यामध्ये सुद्धा त्यांना झोपडपट्टी ठेवू नका एवढीच विनंती करतो. कुठंतरी तुमच्या या महापौर कारकिर्दीमध्ये या सर्व गोष्टी सुखरूपपणे व्हावे अशी विनंती करतो आणि थांबतो. सन्माननीय सभागृह नेते. सभाध्यक्ष महोदय, माजी महापौर